राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा 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 तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा भवत सुकृपाची जोडी म्हणा विठ्ठली आवडी म्हणा विठ्ठली सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. 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 कलियावर फेरा पडे. तू कलियावर फेरा पडे. तू कलियावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. 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 कलियावर फेरा पडे. तू कलियावर फेरा पडे. तू कलियावर फेरा पडे. यात जन्मी ओळखी करा मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. यात जन्मी ओळखी करा मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. यात जन्मी ओळखी करा मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. यात जन्मी ओळखी करा मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. नाम म्हणे विष्णू भक्ताचे द्वार. 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 हे रोनिया करी सुदर्शन. हे मुनिया करी सुदर्शन. हे मुनिया करी सुदर्शन. याच जन्मी ओळखी करात मारा. करात मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. करात मारा. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. हे गोपाळ कुमार. हे गोपाळ कुमार. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. 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 चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करात मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करात मारा. याच जन्मी ओळखी करात मारा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. 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 चुकलियावर फेरा पडे. चुकलियावर फेरा पडे. चुकलियावर
तुकालियावर मग फेरा पडे, तुकालियावर मग फेरा पडे, आत्मजन्मी ओळखी परात्मा राम, आत्मजन्मी ओळखी परात्मा राम. संसार सुखमा विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 कुंडली कमल राहल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की
शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद रामदास बाबा महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय माता की जय धर्म की जय हर हर हॅलो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली आवर्म फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोगू नका, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोगू नका. नामा म्हणे विठू, नामा म्हणे विठू, भक्ताची ये द्वारी, घेऊन या करी सुदर्शन, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोगू नका. महायोग पीठे तटे भीमरथ, वरम पुंडली काय दातो मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दंडकृपादाने सतदा विस्तारू, दंडकृपादाने सतदा विस्तारू. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दंडकृपादाने सतदा विस्तारू, दंडकृपादाने सतदा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दंडकृपादाने सतदा विस्तारू. बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दंडकृपादाने सतदा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुला ओम नमो जय अद्य, ओम नमो जय अद्य वेद प्रतिपाद्य, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. 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 निवृत्ती उदारा सोपन देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपन देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा.
त्रिभुवन पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुका. धन्य प्रताप पायाचा 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 प्रताप पायाचा धन प्रताप पायाचा धन प्रताप पायाचा. माझ्या सद्गुरू रायाचा माझ्या सद्गुरू रायाचा पाय भावे मुतराई पाय भावे मुतराई पाय भावे मुतराई नंदे चरणी माझी डोई. माझा सद्गुरू रायाचा माझा सद्गुरू रायाचा पाय भावे मुतराई पाय भावे मुतराई पाय भावे मुतराई नंदे चरणी माझी डोई. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरू रायाचा पाय भावे उतराय माझ्या चरणी माझे. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरू रायाचा पाय भावे उतराय धन्य चरणी माझे डोई माझी डोई माझी डोई. प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूर निवासी भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ असणारे भक्त, ज्यांच्या हातानं देवानं जेवावं, ज्यांच्याशी देवानं बोलावं एवढा अधिकार ज्यांचा आहे असे संत नामदेव महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणांच्या संत मायबापांच्या सेवेसाठी ये विठ्ठल विठ्ठल. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही डोकेवाडी नगरी, वैकुंठवासी गंगाबाई श्रीधर जालन या मातेला जाऊन 1 वर्ष झालेली. या जालन परिवारावरती गेल्या 1 वर्षापूर्वी काळानं मोठा आघात घातला आणि या घरातील माता काळ हिरावून घेऊन गेला. त्या मातेच्या स्मरणार्थ 3 मुलांनी तसेच जालन परिवाराने आयोजित केलेला आजचा हा वर्ष श्राद्धाचा किंवा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, त्यांचे मालक श्रीधर रानू जालन, त्यांची 3 मुलं श्री दत्तात्रय श्रीधर जालन, श्री अशोक श्रीधर जालन, श्री सचिन श्रीधर जालन, तसेच संपूर्ण जालन परिवार व समस्त ग्रामस्थ डोकेवाडी या परिवारानं आयोजित केलेला आपल्या मातेच्या वर्षश्राद्धानिमित्त असणारे 1 दिवसीय कीर्तन महोत्सव नाही का, ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. आमचे परममित्र असणारे आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठंसं नाव आहे आदरणीय प्रवीण महाराज भोगील महाराजांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला आणि तुम्हा सर्व संत मायबापांचं दर्शन माझ्या भाग्यामध्ये लाभलं. मी तर म्हणेल धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा उजळ माथा टेकवतो. सेवेसाठी उपस्थित गावातील सर्व गुणीजन भजनी मंडळ, सर्वच वयाने ज्ञानाने माझ्यापेक्षा सगळी मोठी माणसे, ज्यांच्यामुळं
आज आपल्या गावामधला परमार्थ जिवंत आहे, असे परमार्थाचे पाया म्हणायला काही हरकत नाही. आपल्या गावचा परमार्थाचा पाया म्हणजे ही सर्व जुनी भजनी मंडळी नाही. आता सर्वांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही. आदरणीय आमचे महाराज, काय नाव, बाजीराव महाराज नाही का, विनेकरी बाबा असतील आमच्यासोबत आलेले. आदरणीय हरिभक्त परिणामचे ज्येष्ठ गुरुबंधू मोहन महाराज असतील, त्याचबरोबर भैया महाराज पाटील, ही मंडळी जवळून आलेली नाहीत. हे आळसुंदा लहूड नाही का कुर्मदासांचं लांबून आलेली मंडळी आहे. त्याचबरोबर मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तपरायण प्रवीण महाराज बोलले. महाराजही मृदंगाची गोड अशी साथ करतायत. महाराज खरं सांगू का, कीर्तनाला पोषक असा पखवाज वाजला ना महाराज, कीर्तनाला वेगळीच मजा असते बरं का. विठ्ठल विठ्ठल. माझा आवाज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत रुद्रा मंडप डोकेवाडी नाही का. सर्वांना विनंती, आपल्या पोरापोरींच्या लग्नामध्ये घराची वास्तुशांती, कोणाचं शुभकार्य, पोराचा साखरपुडा, पोरीचं कुंकुटिळा, कोणाचं काही असेल शुभकार्य असेल तर त्यांचा मंडप सिस्टीम लावत चला. गोड साऊंड सिस्टीम. दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. यांना सांगायची गरज नाही काय पाहिजे काय नको ते, आणि मला त्यातलं काही कळत पण नाही. कीर्तनकाराने सांगू पण नाही नाही का, हे द्या ते द्या. कारण की कीर्तनकाराचा आणि माईकचा, महाराज खरं सांगू का, माईक याच्यावर जो प्रेम करतो ना महाराज, हा माईक माणसात बसवतो पण आणि उठवतो पण. त्याच्यामुळं माईकवर माझं प्रेम नाही. आल्यापासून पाहिलं की मी हात लावलेलो माईकपासून एक गीत लांब आहे महाराज. आणि खरं महाराज माईकवरती प्रेम करू नये. बरेच भजनी घरी का बसलेत महाराज, चांगले गायक आहेत घरी बसले, का बसले माहिती आहे का, त्यांचं माईकवर प्रेम आहे. कीर्तनाचं गायक येऊन उभारला आणि त्याला माईक नाही दिला ते दुसऱ्या कीर्तनाला जातच नाही महाराज. माईकवर प्रेम नसावं महाराज नाही का. चला, आपल्या कीर्तनाचं आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण महाराज आमचे वैभव महाराज कुलकर्णी करतायत. पुण्यवाणी चॅनल आहे त्यांचा. जर कोणी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा नाही का, बेल आयकॉन नाही का, घंटी दाबा, जेणेकरून त्यांनी केलेली कीर्तनं, चांगल्या चांगल्या महात्म्यांची चिंतनीय अशी कीर्तनं महाराज ते शूटिंग करतायत. तुम्हाला घरी बसल्या ऐकायला भेटतील. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला आलेले गावातील भजनी मंडळ, गावातील भाविक पाहुणे मंडळी, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहूया. विठ्ठल विठ्ठल. महाराज, अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज या अभंगाद्वारे उपदेश करत आहेत की या नरदेहाला आल्यानंतर माणसानं काय केलं पाहिजे, हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे. महाराज या फक्त 4 चरणाच्या अभंगाद्वारे सांगतात. मी तर म्हणेल, हा अभंग ज्याला समजला, हा अभंग ज्याच्या अंतरामध्ये उतरला, त्याला दुसरं काहीच करायची गरज लागणार नाही. एक कीर्तन ऐकलं नाही महाराज, एवढा अभंग ज्याला समजला ना, त्याला पुन्हा कीर्तन ऐकायची सुद्धा गरज नाही. म्हणते झालं आता कीर्तन ऐकलं, पुन्हा कीर्तनाला नाही गेलं तरी. पण महाराज कीर्तन ऐकत असताना मनाचे कान करून ऐकलं पाहिजे. एक एक शब्द, एक एक अभंगातला शब्द आहे ना, तो आमच्या अंतरामध्ये उतरला पाहिजे. महाराज कीर्तन याच्यासाठीच असतात. कीर्तन हे अंतरामध्ये उतरण्यासाठी असतात. हे जन अगोदरच महाराज हे बाह्यरंगाने नटलेलं जन आहे. त्याच्यात महाराजांनी हावभाव करून, नखरे करून यांना परत बाह्यरंगामध्ये गुंतवण्यापेक्षा बुवानं अंतरंगामध्ये हा समाज नेला पाहिजे. आणि ज्या दिवशी हा समाज अंतरंगामध्ये जाईल, यांचं नाही का, यांना स्वरूपाची ओळख होईल. यांना महाराज साधू संतांनी याच्यासाठीच कीर्तनाची नाही का आयोजन केलेलं. महाराज कीर्तन परंपरा याच्यासाठी आहे. या सामान्य लोकांना महाराजांना खरा परमार्थ समजावं म्हणून कीर्तन असतात. महाराज आमचे तुकोबाराय सांगतात, कीर्तन चांग, कीर्तन चांग का होय अंग हरी रूप, याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. चला, जीवनामध्ये खरं सांगू का, परमार्थ करत असताना कुठली तरी परंपरा आपल्या जीवनामध्ये असते. परमार्थ करत असताना परंपरेशिवाय परमार्थाचं फल प्राप्त होत नाही. महाराज ठीक आहे, बऱ्याच लोक सांगत असतात आमची माळ आहे, पण आमची मनाची माळ आहे. बऱ्याच लोकांची मनाची माळ असते महाराज. पण खरं सांगू का, मनाची माळ असू द्या, पण खरं जर तुम्हाला परमार्थामध्ये जर
आल्यानंतर परमार्थ हे महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुम्हाला जर त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल, त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला जीवनामध्ये परंपरा खूप महत्त्वाची आहे. मग भले ती परंपरा कोणतीही असू द्या. बरीच लोक सांगतात आमची परंपरा श्रेष्ठ आहे, कोण म्हणतं आमची श्रेष्ठ आहे, कोण म्हणतं त्या परंपरेतला कसं काय तू. बऱ्याच लोकांना दुसऱ्यांच्या परंपरा बघितल्यानंतर मस्तकातली आळी हालते. का हालते मला माहिती नाही, पण हालते महाराज. बऱ्याच लोकांना दुसऱ्यांच्या परंपरा पटत नाही. परंपरा कुठलीही असू द्या महाराज. महाराष्ट्रामध्ये गंमत अशी झाली आहे, भात जर करायचं म्हटलं भजनी मंडळ, तर तुमच्याकडे भात करण्याची मावशांना विचारू नाही का, आमच्या महिला मंडळाला. तुमच्याकडे भात करताना पाण्यात तांदूळ टाकले जातात का तांदळात पाणी टाकलं जातं? काय पद्धत आहे तुमच्याकडं? तांदळात पाणी आणि आमच्याकडे पाण्यात तांदूळ टाकते. हे दोन्ही पाण्यात तांदूळ जरी टाकले आणि तांदळात पाणी जरी टाकलं तर काय होणार आहे? त्याचा काय होणार आहे? परंपरा कुठलीही असू द्या महाराज, भैया महाराज, परंपरा कुठलीही असू द्या, पण ती परंपरा तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोच करते. गंमत आमची अशी झाली, हा सांगतो आमची परंपरा पाण्यात तांदूळ टाकायची आहे, तो सांगतो नाही 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 नाही, तांदळात पाणी टाकण्याची आमची परंपरा आहे. अरे बाबा, पाण्यात तांदूळ टाक, नाही तर तांदळात पाणी टाका, भात झाला का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा. विठ्ठल विठ्ठल. चला, जीवनामध्ये परंपरा असावी आणि अनादिकालची असावी. आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्याच्या जीवनामध्ये परंपरा आहे ना महाराज, तो सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. चला, महाराज सांगतायत परंपरा ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याला या नरदेहाची किंमत कळालेली नाही. ज्याच्या जीवनामध्ये परंपरा नाही ना त्याला नरदेहाची किंमत कदापि कळणार नाही महाराज. बरीच लोक म्हणतात, बुवा सकाळी गावातून येत असताना बरीच मंडळी म्हणतात, बुवा आज कुठं खेळ आहे नाही का महाराज. लोकांना वाटतं महाराज लोकांची लई मजा आहे, लई मजा आहे. काय मजा नाही महाराज. लोकांनी काही केलेलं जमतं, पण बुवानं काहीच केलेलं जमत नाही लोकांना. चांगलं राहिलं तरी लोक नावं ठेवणार आणि वाईट राहिलं तरी नावं ठेवणार. धोतर घालून जर कीर्तनाला निघाले की लोक म्हणतात आज कुठं मिळ रे. लग्न फिकडं बघत जावा लोक. काही काही धंद्याला निघाले म्हणतात महाराज. काय विचित्र समाज आहे महाराज. जे सामान्य लोकांना या नरदेहाची किंमत कळत नाही महाराज, पण या नरदेहाची किंमत सर्वसामान्यांना समजत नाही. म्हणून तर संतांनी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून संतांनी हा धर्ममंडप स्थापन केलेला आहे. का? या नरदेहाची किंमत समजेल. आणि खरं सांगू का महाराज, नरदेहाची किंमत जरी आम्हाला समजली, आम्ही तुम्हाला जर बस स्टँडवरती तुमची माझी भेट झाली आणि मी सांगायलो बाबा इकडे या, हा नरदेह सामान्य नाही, हा नरदेह प्राप्त झालाय. या नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. सामान्य दुःख यातना, सामान्य दुःख यातना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. वा, हे प्रमाण सर्वांच्या परिचित आहे बरोबर. पण हे प्रमाण जर मी तुम्हाला बस स्टँडवरती सांगितलं तर खरं सांग, हे प्रमाण जर मी तुम्हाला बस स्टँडवरती सांगितलं, तुमची माझी गाठ पडली, सांगितलं इटच्या बस स्टँडला नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, हे जर तुम्हाला बस स्टँडवरती सांगितलं, तुम्ही म्हणता ही येडं फिडं दिसतंय, बरोबर ना? तुम्ही हसता म्हणजे तुम्हाला पटतंय म्हणायचं नाही का? तुम्ही म्हणा ही येडं दिसते महाराज. पण साधू संतांनी हा धर्ममंडप याच्यासाठीच दिलेला आहे, हा समाज बाहेर ऐकणार नाही म्हणून साधू संतांनी हा धर्ममंडप स्थापन केला. ही गादी याच्यासाठीच दिली, साधू संतांचे विचार हा समाज रस्त्याने ऐकणार नाही, या समाजाला धर्ममंडपामध्ये आणावं आणि या गादीवर उभारणाऱ्याने काय सांगितलं पाहिजे?
सासू सुनाची भांडणं सांगितली पाहिजे, नवरा बायकोची भांडणं सांगितली पाहिजे, जावा जावाची भांडणं सांगितली पाहिजे, गावातली भांडणं, आणि लोकांना 2 तास हसवलं पाहिजे. याच्यासाठी ही गादी आहे का महाराज? साधू संतांनी ही गादी स्थापन केली याच्यासाठी. हा समाज संतांचे विचार बाहेर ऐकणार नाही, या समाजानं ऐकावं, या समाजानं सुधारावं म्हणून हा नारदाची गादी आहे महाराज. चला, नरदेह दुर्लभ जाणं सांगितला महाराजांनी. का बरं दुर्लभ सांगितला? आम्हाला तो सहज प्राप्त झालाय, आम्हाला जाणीव नाही महाराज, आम्हाला तो सहज प्राप्त झालाय. खावं प्यावं ल्यावं. लोक म्हणतात महाराज नरदेह आहे, दिलाय मान देवानं जन्म. मला काही जण म्हणतात महाराज माळकरी मरत नाहीत का? विचारतात महाराज, तुमच्याकडे माळकरी मरतात ना, आणि बिना माळकरी मग का घालायच्या? काही लोक प्रश्न विचारतात महाराज. महाराज जर माळकरी सुद्धा मरताय आणि बिना माळकरी सुद्धा मरतायत, मग महाराज खाऊन पिऊन आयुष करायची शेवटचा जन्म म्हणताय तुम्ही, सांगताय बाबा. हा नरदेह जो आहे शेवटचा जरी असला तरी सुद्धा हा नरदेह भगवंताने मजा करण्यासाठी दिलेला नाही. तो या झाला फाटा मादी गेला, तो या झाला फाटा मादी गेला, तो या झाला फाटा मादी गेला, तो या झाला फाटा. ए झेले बिना देह भजना गो माता, झेले बिना देह भजना गो माता, झेले बिना देह भजना गो माता, झेले बिना देह भजना गो माता. हे तोया झाला फाटा, तोया झाला फाटा, माझी गेला, माझी गेला. हे झेले बिना देह भजना गो माता, झेले बिना देह भजना गो माता. तोया झाला फाटा, तोया झाला फाटा, माझी गेला. हे झेले बिना देह भजना गो माता, झेले बिना देह भजना गो, मागे बसलेले महिला मंडळ पुढे येऊन बसा ना, रस्त्यावर कशाला बसलाय? या पुढे. महाराज काय वाघ नाही, तुम्हाला काय खाणार आहे थोडीच? आणि आज मला तर द्वादश आहे महाराज, तुम्हाला खायला मी मोकळा आहे का? मोर बसलेले पुढे सारखा तुम्ही. भोजन गोमटा, बरोबर. देवे दिला देह भोजन गोमटा. देवानं हा नरदेह फक्त खाण्यासाठी दिलेला आहे, बरोबर. भजना गोमटा. हा नरदेह जो प्राप्त झालेला आहे तो नरदेह फक्त मौज मजा करण्यासाठी नाही माई बाप, पैसे कमवण्यासाठी नाही. बऱ्याच लोकांना वाटतं महाराज हा नरदेह प्राप्त झालेला आहे. बरीच लोक पैसा 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 महाराज इतकं पैसा करतात, लोकांना कीर्तनाला यायला नको वाटतं महाराज. गावात सप्ताह असला ना, वर्गणी किती देतील पण कीर्तनाला येणार नाही महाराज. खरं सांगू का, खरं सुख जर तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे असेल ना महाराज, खरं सुख परमार्थाशिवाय कुठंच नाही. आयुष्यभर पैसा पैसा केला ना, मरताना माणसाला कळतं अरे आयुष्यभर केलेलं सगळं व्यर्थ आहे. कधी पोराने ज्यावेळेस लाथा मारून घराच्या बाहेर काढलं ना, त्यावेळेस पोराच्या बापाला वाटतं आयुष्यभर पैसा पैसा केला, कुठं मंदिरात कीर्तनाला गेलो नाही, कोणत्या बुवाच्या पाया पडलो नाही, कधी भजनावाल्यांना काकड्यावाल्यांना तो इतके ताप देतात लोक महाराज, स्पीकर बंद करायला लावतात पाठ उठून. काय कटकट आहे म्हणतात. आयुष्यभर आम्ही असं होतं काय तुमच्याकडं? मला तुमच्यातलं सांगत नाही, आमच्याकडे सांगतोय विठ्ठल विठ्ठल. कसं आहे लक्ष्मण महाराज, आमचं आयत कपड्याचं दुकान आहे, आम्ही तुमची माप घेऊन शिवलेली नाही, आयत कपड्याचं दुकान आहे, ज्याला बसून त्याला बसून, नाही का? त्यांनी समजायचं नाही माझं माप घेतलंय म्हणून. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणतो आयुष्यभर
वर्षभर मी कोणाला काकडाने ठेवू दिला नाही, हरिपाठने ठेवू दिला नाही. गावात टाळ वाजत होता, टाळ बंद केला. बरीच भजनी सुद्धा लय खोडीलेत महाराज. टाळ बंद माझ्यामुळे पडला. पण शेवटी पोराने घराच्या बाहेर काढल्यावर लक्षात येतं म्हाताऱ्याच्या परमार्था शिवाय मजा कशातच नाही बरं. म्हणून आम्ही सुधारलो महाराज. म्हणलं तसं जर पाहिलं तर आमचं वय आहे का धोतर घालायचं? पण का घालतो माहितीये का? ज्याचं वय धोतर घालायचं ती पॅन्टीवर हिंडतय. म्हणून आम्हाला धोतर घालून फिरावं लागतं महाराज. खरी माझ्या परमार्थात आहे महाराज. खरं सुख परमार्थाचं आहे. आणि मला सांगू का, तुम्ही सुख सुख म्हणून पैशाच्या मागे लागताय. कोणता पैशावाला सुखी आहे मला सांगा. इथं बसलेल्यापैकी लोकांचं काय करायचं महाराज? आपल्याला इथं बसलेल्यापैकी संसारिकांना विचारतो की हात वरती करा महाराज, मी सुखी आहे, माझ्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही, मला आता कसलीच चिंता नाही. त्याने हात वरती करा गड्या. आहे कोणी इथं डोकेवाडीत? डोकेवाडीत सुखी माणूस आहे का कोणी? एक पण नाही. कमाल आहे महाराज. एवढे मोठे मोठे बंगले आहेत महाराज डोकेवाडीत. गाड्या लावायला गावात जागा नाही महाराज. मी तर असं ऐकलंय डोकेवाडी सारखे श्रीमंत माणसं भूम तालुक्यात नाही. कीर्तनकाराला जाताना दक्षिणा एवढी जमते महाराज, त्याला पैसा खिसा सुद्धा कमी पडतो असं ऐकलंय महाराज. मी आज दुसऱ्यांदा आलोय नाही का, पहिल्यांदा एक वेळेस येणं झालं. मी ऐकलंय फक्त असं. एवढा पैसा असून लोक सुखी नाही महाराज. साधू संतांनी हेच सांगितलं. साधू संतांनी काय सांगितलं तर खरं सुख मायबाप कुठे सर्व सुखाचे आगे. बाप रखो मा देवी. तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असेल ना महाराज, आमच्या वारकऱ्यांचे चेहरे बघत चला. अरे घरात खायला भाकरी नसू द्या, वारीमध्ये चालत असताना दिवसभर उपाशी असू द्या, पण त्याच्या चेहऱ्यावर एवढं समाधान असतं ना महाराज. विचारावं लागतं बाबा तुमची श्रीमंती तरी काय नेमकी, तुमच्या चेहऱ्यावर सतत समाधान राहते. नाही तर आमचे चेहरे बघा ना, आमच्या चेहऱ्यावर सदा 12 वाजलेले असतात. वाटतंय कुणा सावडायला आलीत का काय. कीर्तनात बसले तरी महाराज आमचे चेहरे पडलेलेच असतात. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाला कारण जर काय असेल तर आमच्या जवळ भगवंत आहे. आमच्या जवळ भगवंताची साधना आहे. साधू संतांची आमच्यावरती कृपा आहे. खरं सुख जर खरं सुख परमार्थामध्ये आणि ते प्राप्त करायचं असेल तर साधू संतांचा सहवास केला पाहिजे. प्रवीण महाराज भाग्यवान आहेत आपण की परमार्थाला नाही का धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालं की एवढ्या कमी वयामध्ये तसं जर पाहिलं तर आमचं बाहेर फिरायचं वय महाराज. तारुण्यामध्ये आम्ही बुलेट गाडी, जॉकेट, गॉगल, आयफोन घेऊन फिरायचं वय महाराज. पण का इथं आहेत तर आमच्या आई वडिलांनी केलेली काहीतरी पुण्य आहे म्हणून इथं तुमच्या समोर आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही बसलेल्यापैकी सुद्धा तुम्ही म्हणाल ठीक आहे. बरेच लोक वर्ष श्राद्धाला यायचं म्हणून जवळचे पाहुणे सुद्धा घरी राहिले का? शेजारचं लग्न आहे, पाहुण्याचं लग्न आहे, मेहुण्याचं लग्न आहे, मेहुणीचं लग्न आहे. वर्ष श्राद्धाला जायचं होतं पण मेहुणीचं लग्न आलं ना. जवळचे पाहुणे ठरवलेलं आहे जायचंय तरी सुद्धा येता आलं नाही का? त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही, त्यांचं आलेलं पाप आड आलं महाराज. आणि तुम्ही इथं आलाय ना महाराज, हे कमीत कमी भगवंताचे 4 शब्द कानावरती पडतायत का? तुम्ही ठरवून सुद्धा आलेला नसाल पण तुम्ही केलेलं जे पुण्य ते पुण्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आलाय. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगायचं तात्पर्य हा नरदेह सामान्य नाही. आमचे बाबा तर सांगत असतात कावळ्याच्या टाळीमध्ये नाही, आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा म्हणजे असा हा नरदेह. एका राजानं फरमान केलं जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला 2000 रुपये बक्षीस. आणि महाराज सगळे कावळे शोधत होते. कावळा हा चतुर प्राणी आहे महाराज. सगळ्यात चतुर पक्ष्यामध्ये चतुर जर कोण असेल तर प्राण्यामध्ये कोल्हा चतुर आणि माणसामध्ये महाराज चतुर. नाही आपल्याला बाकीचं काय करायचं. महाराज चतुर आपल्यावरती घेतलेलं बरं असतं नाही का. कावळा हा चतुर पक्षी आहे. कावळा कोणाला सापडत नव्हता महाराज. पण गंमत अशी झाली, गावातला आंधळा नदीवरती आंघोळ करायला गेला महाराज. आणि आंघोळ केल्यानंतर सहज त्याने हात वरती केलं आणि कावळा त्याच्या हातामध्ये सापडला. आंधळ्यानं चापचून पाहिलं तर अरे हात कावळा आहे. आणि राजानं रात्री सांगितलंय जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला 2000 रुपये बक्षीस महाराज. आता आंधळ्याला कावळा सापडला. आंधळ्यानं विचार केला अरे कावळा सापडलाय, देवाने मला 2 हात दिले आणि कावळा किती आहे? एकच आहे. मग अजून एखादा जर सापडला तर 2 आणि 2 किती होतील?
किती होतील? 4000. म्हणून त्या आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलेमध्ये दाबला महाराज, आणि दुसऱ्या कावळ्यासाठी त्याने हात वरती केला. काय झालं? कावळा निघून गेला. आंधळ्याचं सांगितलं कशी गंमत वाटते महाराज, किती हसायला येतं. आमचं हेच चालू आहे महाराज, देवानं नरदेह दिलाय, कशासाठी दिलाय सगळं माहितीये, पण आम्ही अपेक्षा ज्याच्यासाठी दिलाय ते न करता दुसरंच करतो महाराज, नाही का? देवानं आम्हाला नरदेह इतका सोन्यासारखा दिलाय महाराज. आमचे माऊली सांगतायत सुवर्णाचे भांडे दुधाचे आधण, कुसंबा घालून नाश केला. माऊली सांगतायत अरे सोन्याचं भांडे आणि त्यात दुधाचं आधण आहे. बारकाईनं विचार करा, सोन्याचं भांड आम्हाला सोनं बघायला भेटत नाही, सोन्याच्या भांड्यात आदण ठेवलंय म्हणतात माऊली. आमच्यात आता तांब्याची पितळाची सुद्धा राहिली नाही. आता केसावर फुगे नाही, भांडेत. केसावर फुग्याचा काळ गेला महाराज, केसावर भांडे दादा. आणि ते पण स्टीलचे महाराज. बायकोनं जर रागानं फेकून मारलं, पोरांना म्हणतो लगेच नवऱ्याकडे जाता महाराज तुम्ही. एखाद्यानं फेकून मारलं तर ते चपट होऊन जातं पातीलं सुद्धा, एवढं भांडे महाराज भारी. पण माऊली सांगतात सुवर्णाचे भांडे दुधाचे आधण. आणि सोन्याच्या भांड्यामध्ये आधण कशाचं असतं? जर्सी गाईचं. कशाचं दूध? जर्सीच. सोन्याच्या भांड्यामध्ये आधण ठेवलं जातं कशाचं? वाघिणीचं. वाघिणीचं दूध आहे ते. सामान्य भांड्यामध्ये राहत नाही, पितळाच्या राहत नाही, चांदीच्या राहत नाही. ते छिद्र पाडून दूध निघून जातं. वाघिणीच्या दुधामध्ये एवढी ताकद असते, ती फक्त सुवर्णाच्या भांड्यामध्ये ते दूध राहतं. तुम्ही म्हणता महाराज काही सांगायले, काही सांगायले, घेऊन या दूध, मी भांड घेऊन येतो. विश्वास नसेल तर दूध घेऊन या तुम्ही वाघाचं, मी भांड घेऊन येतो. आणि असं सुवर्णाचं भांडे हे दुधाचा आधण आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही कुचंबा घातला का? त्या दुधाची किंमत आम्हाला कळाली नाही. वाघाच्या दुधाची किंमत हे वाघाच्या छाव्याला कळते महाराज, म्हणून तो डरकाळी फोडतो ना. आम्हाला त्याची किंमत कळाली नाही, आम्ही कुचंबा घातला आणि नाश केला. पण मायबाप माऊली सांगतायत अमोली करत न जोडीले रे तुझं का रे ब्रह्मबीजन ओळखसी. महाराज सांगतायत हा नरदेह म्हणजे सामान्य नाही बाबा, सामान्य नाही, भेटलाय ना हो शेवटचा पॉइंट आहे, हा शेवटचं स्टेशन आहे महाराज. आणि एकदा काय हे स्टेशन हुकलं तर पुन्हा जन्माला यावं लागेल, मी पुन्हा येईन म्हणावं लागेल. माणसाला पुन्हा जन्माला यावं लागेल आणि पुन्हा एकदा नाही महाराज 84 लक्ष योनीच्या रहाट गाडग्यामध्ये फिरत राहावं लागेल. शेवटचा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून नामदेव महाराज तुम्हा मला उपदेश करतायत अभंगाच्या पहिले. शेवटची पाळी मनुष्य जन्म, शेवटची पाळी मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक 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 मनुष्य जन्म. चुकली यावर फेर पडे, चुकली यावर फेर पडे, याच जन्मी ओळखी करात माराम, याच जन्मी ओळखी करात माराम. चुकली यावर फेर पडे, चुकली यावर फेर पडे, याच जन्मी ओळखी करात माराम, याच जन्मी ओळखी करात माराम. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर
नामदेव महाराज सांगतायत शेवटची पाळी एक मनुष्य जाणे, चुकली या वर्म फेरा पडे. हा नरदेह जरी शेवटचा असला तरी सुद्धा याच्यातलं वर्म जर तुम्हाला समजलं ना महाराज, जन्म मरण थांबण्याची ताकद आहे वर्मामध्ये. वर्म समजलं पाहिजे महाराज. एखाद्या डॉक्टरला पेशंटचं वर्म कळालं पाहिजे महाराज. रोग्याचं निदान ज्याला कळालं त्याला डॉक्टर म्हणावं. त्याला निदानच नाही कळालं, उगाच गोळ्या देत महिनाभर येणं, परत महिन्याला बोलवायचं, परत महिन्याला बोलवायचं, त्याचं निदान होणार नाही. त्याला रिॲक्शन होईल पण निदान होणार. निदान कळालं पाहिजे महाराज, वर्म कळालं पाहिजे. जीवन जगत असताना रीत आहे, परमार्थ करत असताना रीत आहे, संसार करत असताना रीत आहे. रीत जर चुकली तर जीवनामध्ये हानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही हानी जर अशी आहे, हे नरदेहामधली जर एकदा का रीत चुकली तर पुन्हा खूप मोठी हानी आहे महाराज. पचतील खाणी 84च्या, खूप मोठी हानी आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये रीत समजणं खूप महत्वाचं. परमार्थामध्ये अरे संसारामध्ये रीत जर चुकली तर किती मोठा घोटाळा होतोय. साधं पहा, तुम्हाला एक दृष्टांत देईल. आपल्या डोकेवाडीचं पोरगा अमेरिकेला होता पहा शिकायला, आणि तिकडच त्यानं लग्न केलं, नोकरी लागली, लग्न केलं, अमेरिकेतलीच पोरगी केली, तिच्यासोबत लग्न केलं, तिकडच राहिला. आई बापाला फोन करून सांगितलं. बापाला फोन केला, सांगितलं मी लग्न केलंय. आता एकुलता एक पोरगा होता. आई बापांना पण वाटलं इकडं तरी कुठं पुरी भेटायला लागली. आता केलं तर बरं झालं बाबा, पण आता सुनबाईला दाखवण्यासाठी तिला घरी तरी घेऊन ये म्हणून आईनं सांगितलं. आता हे बघ, आता दिवाळीचा सण आलेला आहे, सुनबाईला दिवाळीला घेऊन तू घरी ये. मग आता हिची सून म्हणजे अमेरिकेतली महाराज. ती सुनेला घेऊन, त्याच्या बायकोला घेऊन ते आला, भूम मध्ये आला, भूमवरून इथं डोकेवाडीला आला बरं. आणि आल्यानंतर अख्खं गाव बघायला महाराज. आता फॉरेनची सून आहे ना ती, अमेरिकेची, सगळं गाव बघायला महाराज. आता सासूबाईनं सुनबाईसाठी, आता नवीन सून घरामध्ये आली म्हणून सुनबाईसाठी काय केला स्वयंपाक, पुरणपोळीचा. महाराष्ट्रीयन महाराज स्वयंपाक आपला. पण आपल्याला महाराष्ट्रीयन कुठं आवडतं महाराज? बाहेरच्या देशातल्या लोकांना पुरणपोळी आवडते ना आम्हाला पिझ्झा आणि बर्गर आवडतो महाराज. महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण केलं, पुरणपोळीचा सुंदर असा स्वयंपाक केला महाराज. आणि स्वयंपाक झाला, तिनं जेवण केलं, 2-4 दिवस राहिली जोड आणि पुन्हा अमेरिकेला निघून गेले. मग ते अमेरिकेतले महिला असू द्या किंवा भारतातले असू द्या, महिलांचा स्वभाव असतो जे काही घडलंय ते जाऊन दुसरीकडं वाढवून सांगणं, हा महिलांचा स्वभाव आहे. मग ते अमेरिकेतले असू द्या नाही तर कुठली असू द्या मला. मग तिनं आता अमेरिकेत ऑफिसमध्ये गेल्यावर काय सांगत असं, आमच्या भारतात, ती आहे अमेरिकेची, तिचा नवरा आहे, 4 दिवस भारतात येऊन राहिली. तिने आमच्या भारतात, आमच्या डोकेवाडीत सांगायला लागली ते बरं का. हुडकू नका, इथलं सांगत नाही, दृष्टांत दिले. तुम्ही म्हणता कुणाची सुने काय नु, हा तुम्ही कीर्तन सोडून ते डोक्यात बसन अख्खे जाऊच तर कुणाची सुने बाई आपल्याला तर काय माहिती नाही, महाराजाला खबर लागली एवढ्याला. मग तिनं काय केलं, सगळ्यांना सांगत होती, पुरणपोळी केली होती, पुरणपोळी खूप छान होती, चवीला खूप सुंदर होती, अगदी मन भरून पोट भरून जेवले, अगदी तृप्त झाले, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, आयुष्यात मी तसं कधी खाल्लेलं नव्हतं, इतकी सुंदर होती. ऑफिसमधले म्हणले, अगं तू रोज सांगते सुंदर होती सुंदर होती, नुसतं ऐकून आमचं थोडीच पोट भरणार, ऐकून थोडीच आमचं पोट भरणार आहे. किती कीर्तन ऐकली म्हणजे देव समजणार आहे, किती कीर्तन ऐकली म्हणजे देव समजणार आहे, ऐकून थोडीच पोट भरणार आहे, असं ते सांगत होते ऑफिस मधली लोक. आणि सांगितलं, हे बघ तू फक्त सांगू नको, वर्णन करू नको, आम्हाला तू घेऊन ये, बोलाचीच कडीन बोलाचाच भात खाऊन या, कोण तृप्त झाला महाराज. तिनं सांगितलं घेऊन ये. बरं ही अमेरिकेतली, हिला पुरणपोळी पहिल्यांदा खाल्ली, बाप जन्मी कधी खाल्लेली नाही. मग तिनं विचार केला, आता यूट्यूब, सगळ्यांकडे मोबाईल आहेत अँड्रॉइड, तिनं यूट्यूबला टाकलं पुरणपोळीची रेसिपी. बिग बाजारमध्ये त्या डीमार्टमध्ये गेली महाराज, तिकडून सगळं आटा ते सगळं घेऊन आली घरी. आली घरी, सगळं झालं, डाळ शिजवली महाराज, तिनं पुरण वाटून घेतलं, ते मोबाईलवरती बघून सगळं केलं. पण गंमत अशी झाली, सगळं काही व्यवस्थित होतं, पण तिनं कणिक तिंबल्यानंतर तिच्या लक्षात नाही आलं नेमकं काय करायचं. मग हिनं पुरणाचा गोळा घेतला, त्याच्यामध्ये कणिक घातली, लाटायला सुरुवात केली. लाटते लाटते पोळी काही होईना. मग हिनं विचार केला, साहित्य तर सगळं बरोबर आहे, कणिक तिंबलेली आहे, पुरण वाटून घेतलेलं आहे, मग पोळी का होत नाही. हिनं विचार केला, अरे आपलं चुकतंय, काय चुकतंय. आपल्या सासूबाईने पांढरी साडी घातलेली होती, बाजारामध्ये गेली, पांढरी साडी घेऊन आली, पांढरी साडी घातली आणि पुन्हा लाटायला बसली. पुरणाचा गोळा, त्याच्यामध्ये कणिक परत लाटायला सुरुवात केली, पोळी काही होत.
पुन्हा विचार केला, पांढरी साडी घातली खरं, पण सासूबाईंच्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या. मग तिने हातातल्या बांगड्या काढून ठेवल्या आणि पुन्हा लाटायला चालू केलं. पुरण घेतलं, त्याच्यामध्ये कणिक घातली आणि पुन्हा लाटायला सुरुवात केलं. तरी पण अजून पोळी होत नाही. विचार केला, अरे सगळं काही बरोबर आहे, पण सासूबाईच्या डोक्याला केस नव्हते. पार्लर मध्ये गेली महाराज, 2 मिनिटात मुंडन करून आली. तिरुपतीहून आल्यासारखीच आली घरामध्ये आणि पुन्हा लाटायला बसली. पुरणाचा गोळा घेतला, कणिक त्याच्यामध्ये लाटायला सुरुवात करते. आता पोळी झालेली होती. बरोबर ना महिला मंडळ? तरी सुद्धा नाही. अरे पांढरी साडी घातली ना तिने, बांगड्या काढल्या, डोक्याचे केस काढले, तरी पण पोळी नाही होणार. का बरं होणार नाही? एवढं करण्यात संध्याकाळ झाली. हसू नका. तिचा नवरा कामावरून घरी आला, पाहतोय तर घरामध्ये ती म्हणला, बेल वाजवली, दरवाजा उघडला, नवरा वापस फिरला, म्हणला दुसऱ्याच्याच घरात आलो का काय? ती म्हणते, अहो या आपलंच घर आहे. ती म्हणतो, मग ही पाहुणी कोण आहे? बघतोय तर आपलीच बायको आहे. ती म्हणते, तुझा नवरा जिवंत असताना मुंडन करून पांढरी साडी का घातली तू? ती म्हणते, मध्ये या, तुम्हाला सगळं सांगते. ऑफिस मधल्या लोकांना पुरणपोळी न्यायची आहे, सगळं सामान बरोबर आहे, पण पुरणपोळी होत नाही. सासूबाईंनी पांढरी साडी घातली होती, सासूबाईंनी मुंडनच केलेलं होतं, म्हणून पण मी पण केलं, तरी सुद्धा पोळी होत नाही. नवऱ्यानं सांगितलं, येडे थांब जरा. शेजारच्या बिल्डिंग मध्ये महाराष्ट्रातली एक अशी आजी बसलेली होती, नतवाली. हा, त्या आजीसारखी. जुन्या बाया सुगरण होत्या महाराज. आताच्या फोनवर बोलत बोलत भाजीला मीठ तरी कमी टाकते, नाही तर जास्त तरी करते. फोन आहे महाराज. पहिल्या जुन्या बाया सुगरण होत्या महाराज. 3दा महाराज पळीनी भाजी चाटून, 3दा चाटून बघते, तरी सुद्धा मिठाचा मेळ लागत नाही महाराज. पहिल्या बाया, आमच्या जुन्या बाया, आजीच्या वयाच्या नाटीतल्या महिला आहेत ना, यांना विचाराय माता माऊल्यांना, या कधीच्या भाजी चाटून बघत नव्हत्या. आम्ही 3दा चाटून खारट भाजी होती महाराज. पण या मावशीला बोलवलं, त्या आजीला बोलवलं, आजी घरामध्ये या. मग आजीनं सांगितलं, अगं बावळटपणा काय करते तू? मागं बोलू नका, बावळटपणा करू नको. पुरणपोळी करायला पेहराव करून चालत नाही. देव प्राप्त करायचं ना, धोतरण नेरून हे नखरे करून चालत? नखरे करून देव भेटत? आणि नखरे करून जर देव भेटला असता तर आम्हाला असं बाहेर फिरायची गरज लागली असती का? पण आम्ही भुललो कशाला? या नखऱ्यालाच भुललो महाराज. त्यांना सांगितलं आजीनं, नखरे करून देव भेटत, पेहराव करून देव भेटत नाही, केस काढून देव भेटत नाही. तुला पुरणपोळी जर करायची असेल ना, तर तुला पेहरावानी नाही, तुझी रीत चुकलेली, तुझं सगळं सामान बरोबर आहे, तू घेतलेलं सगळं साहित्य बरोबर आहे, पण तुझी रीत चुकलेली आहे. मग त्या म्हातारीनं त्या सुनेला सांगितल्यानंतर मग सांगितलं, हे बघ पुरण आहे, तू पुरणात कणिक घालते म्हणून तुझी पोळी होत नाही. काय कर, कणकीत पुरण घाल, पोळी तयार होईल. किती सोपं होतं महाराज, किती सोपं होतं. अहो या जीवनाची सुद्धा एकदा का रीत चुकली ना, चुकली या वर्म फेरा पडे. या जीवनातलं वर्म कळालं पाहिजे. परमार्थ 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 कोण करतं महाराज? आम्ही सांगतो लय परमार्थ करतो, लय परमार्थ करतो, आमचं सगळं बरोबर आहे, पण आमची रीत चुकली म्हणून अजून देव भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल. नरदेहाचं वर्मच काय तर याच जन्मी ओळखी, करा आत्मा राम, संसार सुगम भोगू नका. महाराज परमार्थाचं वर्म सांगितलेलं की दुसऱ्या चरणामध्ये. वर्म काय? याच जन्मी ओळखी, करा आत्मराम. भगवंताची प्राप्ती ह्या नरदेहाचं वर्म आहे महाराज. याच्यासाठी देवानं देह दिलेला आहे. चला, पण सामान्य मुलांचं वर्म काय? सामान्य मुलांचा जन्म कशासाठी असतो? मुलाचा जन्म का असतो सांगेल तुम्हाला दादा. एका आईचं वर्ष श्राद्ध म्हणून सांगावं लागतं. या नरदेहाचं वर्म हे की नरदेहाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. नाही नाही, भगवंताची ओळख करा सांगितलेलं, बारकाई नाही का? याच जन्मी ओळखी, भेटी म्हटलं नाही, करा आत्मराम. आणि मुलांचं वर्म काय? आयुष्यामध्ये संसार जर सुखी व्हावा वाटत असेल तर मुलाचं वर्म चुकलं तर किती जरी घरामध्ये पैसा असेल तर घरामध्ये सुख राहत नाही. याचं कारण त्यानं समजून जायचं आपलं वर्म चुकलेलं आहे. मुलाचं वर्म 2 आहे. आई बापानं जन्म दिला त्या आई बापाची सेवा करणं हे मुलाचं वर्म आहे, हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि दुसरं काय? जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा आणि गेल्यानंतर त्यांची आठवण. विठ्ठल विठ्ठल. आणि आज
वर्ष श्राद्ध का करायचं? श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. नाही तर बरेच श्राद्ध आम्हाला गुत्ती दिले जातात, ऐकणाऱ्या सहित सगळं घेऊन जावं लागतं महाराज. लोक करतात म्हणून करतात, पण प्रेमानं आदरानं आल्यानंतर पाहिलं तिन्ही मुलं आपल्या मातेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या मातेचं स्मरण सकाळपासून पाहतोय मी आल्यापासून ही मुलं करतायत. आई वडिलांची गेल्यानंतर आठवण केली पाहिजे. चला सांगतो तुम्हाला, मुलाचं कर्तव्य असतं की आई वडिलांची सेवा करणं. महाराज तुम्हाला आई माझी मायेचा सागर सांगून आई कधीच समजणार नाही महाराज. तुम्हाला आईची कविता म्हणून आई कधी समजणार नाही. अरे साधू संतांनी आमच्या आई बापासाठी अभंग खर्च केला. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तर सांगितलं, एक एक अक्षरात एक एक अक्षरात देव आहे. मग इतकी अक्षर खर्च केली ते आई वडिलांसाठी. माझे तुकोबाराय सांगतायत, माय बाप केवळ काशी तेने न जावे ते काशी. मागच्या वेळेस मंदिरामध्ये कीर्तन झालं होतं त्यावेळेस हाच अभंगावरती बोलण्याचा योग आला होता. आमचं आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जर कोणतं असेल तर ते आराध्य दैवत आमचं भगवान पंढरीश परमात्मा आहे. बारकाई नाही का? हा परमात्मा कोण आहे? हा देव कशासाठी आहे? हा विठेवरती उभा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तो एक दिवस नाही 28 युग झालं विठेवरती उभा आहे. याचं कारण जर काय असेल, पुंडलिक नावाचा त्याचा भक्त होता. आणि त्या पुंडलिकानं काय केलं? आई बापाच्या गळ्याला दोर बांधला, बायकोला खांद्यावरती घेतलं. बरोबर ना? असे आज कलियुगामध्ये भरपूर पुंडलिक आहेत. बायकोला खांद्यावर घेऊन आई बापांना त्रास देणार. बारकाई नाही का? माणसानं पुंडलिकासारखं असावं. बायकोला खांद्यावरती घेऊन आई बापांच्या गळ्याला दोर लावून पुंडलिक निघालेला आहे. आणि तो पुंडलिक जात असताना कुटकुट स्वामींच्या आश्रमामध्ये पाहिलं, कोणीतरी स्त्रिया येत आहेत. त्या कुटकुट स्वामींच्या आश्रमामध्ये झाडलोट करतायत, सडा रांगोळी करतायत आणि निघून जात आहेत. येत असताना मलिन असणाऱ्या या स्त्रिया जाताना शुभ्र होऊन जात आहेत. न राहता विचारलं त्या पुंडलिकानं त्या स्त्रियांना, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या आहोत. मग इथं काय येत आहे तुम्ही? तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतायत आणि आम्ही पापाने मलिन होतोय. पुंडलिकाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि ते पाप घालवण्यासाठी आम्ही या साधू संतांची सेवा करतो, म्हणून आमच्यातलं पुण्य ते पाप निघून जातं महाराज. पुंडलिकाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे तुझ्यासारखा पापी आई वडिलांची नाही का त्रास देतो आई वडिलांना, म्हणून हे सर्वात मोठं पातक हे पुंडलिकाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. कुटकुट स्वामींना शरण गेले पुंडलिक. आणि काय केलं पुंडलिकानं? बायकोला तिथं सोडलं. महाराज मी तुम्हाला बायका सोडा म्हणत नाही, पण आई बापांची सेवा करा एवढंच म्हणतोय. विठ्ठल विठ्ठल. आई बापाला खांद्यावरती घेतलेले तीर्थयात्रेला निघाले पुंडलिकराय. ज्या पुंडलिकानं आई बापाच्या गळ्याला दोर लावला ते पुंडलिक संतांना शरण गेले. मनामध्ये परिवर्तन झालं. कीर्तनाने परिवर्तन होतात महाराज. याच्यासाठी कीर्तन करावी, याच्यासाठी ऐकावी. पुंडलिकाच्या गळ्याला दोर, त्या आई बापांच्या गळ्याला दोर बांधलेला पुंडलिक आज खांद्यावरती आई वडिलांना घेऊन जातोय. आई वडील झोपले महाराज एका मांडीवरती दंडकारण्यामध्ये. एका मांडीवरती आईचं डोकं, एका मांडीवरती वडिलांचं डोकं आहे. आई वडिलांची सेवा चालू आहे. दोघं झोपलेले आहेत आणि भगवान पंढरीश परमात्मा समोर येऊन उभा आहेत. अरे पुंडलिका. त्यावेळेस पुंडलिकानं पाहिलं, अरे देवा तो आला पण चुकीच्या वेळेला आलाय. आता मला उठून तुझा पाहुणचार करायला मला वेळ. कोणाला म्हणतात? कोणाला? देवाला, जगाच्या मालकाला. अरे ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही त्याला पुंडलिक सांगतायत, मी आई वडिलांची सेवा करतोय, मला तुझा पाहुणचार करायला वेळ नाही. महाराज आम्ही एखादा गावातला सरपंच जरी आला तरी आई बापाला बाजूला लोटून सरपंचाला बसायला खुर्ची देतो महाराज. बरं नाही, आमच्यासारखा बुवा घरामध्ये आला तर म्हाताऱ्याला उठून त्या म्हाताऱ्याच्या खुर्चीवर बुवाला बसवलं जातं. पण पुंडलिकानं जगाच्या मालकाला सांगितलं, मला वेळ नाही देवा. का? माझ्या मांडीवरती झोपलेले माझे आई वडील आहेत आणि मी जर उठलो ना त्यांची झोप मोड होईल. म्हणून पुंडलिकानं देवाला सांगितलं, हे बघ हे जवळ असणारी वीट भिरकावलीस, तुला गरज आहे ना विटेवरती उभा राहा. देव विठेवरती उभा राहिला याच्यात नवल नाही. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 28 युग देव विठेवरती उभा आहे. उभा राहण्याची ताकद पुंडलिकात नव्हती. देवाला उभा करण्याची ताकद पुंडलिकात नाही. ताकद कशात होती? तर ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये होती. आणि आम्ही त्या देवाच्या भेटीसाठी, त्या देवाच्या दर्शनासाठी आई बाप उपाशी ठेवून आम्ही वारीला निघतो. कधी देव कळेल आम्हाला.
पंढरपूरची वारी नाही करता आली तरी चालेल, तुमच्या घरामध्ये असणारे 2 दैवत आहेत, आई आणि वडील, त्यांची सेवा करा. तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्या देवासाठी पंढरपूरला जायची गरज नाही. तुमचं घर पंढरी करायचं असेल तर आई बापांची सेवा करा, इतकी सेवा करा, इतकी सेवा करा, त्यांच्या डोळ्यातून एकही अश्रूंचा थेंब आला नाही पाहिजे. महाराज, देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही नको ते करतो महाराज. आम्हाला खरं वर्मच कळत नाही, म्हणून तर आम्हाला अजून देव कळत नाही. अरे, आई वडिलांच्या सेवेमध्ये खूप मोठी ताकद आहे महाराज. आई बाप कीर्तनामधून सांगण्याची गोष्ट नाही महाराज. आई बाप कीर्तनामधून सांगण्याची गोष्ट नाही, पण सांगावी लागते. याच्यासाठी या कलियुगामध्ये लोकांना सगळ्याविषयी प्रेम आहे, पण आई बापाशिवाय म्हणजे नाही का, आई बापावरती प्रेम राहिलं नाही मुलांचं. घरामध्ये मेहुणीचा फोटो असावा लागतो, सासरवाडीच्या सगळ्यांचा फोटो चालतो, पण आई बापाचा फोटो घरामध्ये चालत नाही. फोटो काय महाराज, आई बाप सुद्धा आम्हाला घरामध्ये चालत नाही. म्हणून तर बऱ्याच बंगल्या शेजारी छोट्याचं पत्र्याचं शेड असतं. आणि विचारलं ना, का हो हे कोण आहे तुमचे? मग त्या सुनबाईनं सांगा, आमचे सासरे बुवा आहेत, त्यांना स्टाईल फरशी जमत नाही, म्हणून त्यांना गोट्यामध्ये ठेवले. अरे, घरामध्ये सगळे जमतात, आणि घरामध्ये तुमचे आई बाप जर जमत नसतील, तुमचं घर नाही ते स्मशान आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या घरातलं अन्न सुद्धा महाराज, ते अन्न राहत नाही महाराज. ते अन्न नसून ते पाप आहे. ज्या घरामध्ये आई वडिलांना त्रास आहे, ज्या घरामध्ये आई बाप सुखी नसतील ना महाराज, त्या घरातलं अन्न सुद्धा खाऊ नये माणसानं. ते अन्न माणसाला असमाधानी करतं महाराज. म्हणून बारकाईनं आहे का, तुमच्या घराचं मंदिर जर करायचं असेल, तुमच्या घरामध्ये असणारे आई वडील सुखी असले पाहिजे. चला, हे मुलाचं हित आहे, हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि जो मुलगा आपल्या हिताला जागा आहे, तुकोबार आहे, त्याच्या आई बापाला धन्यता देत आहे. धन्य माता पिता, दयाचिया धन्य माता पिता. आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता. धन्य माता पिता, दयाचिया धन्य माता पिता, दयाचिया धन्य माता पिता, दयाचिया धन्य माता पिता. देवाला या तिन्ही मुलांचा हेवा वाटतोय. दत्तात्रय भाऊ असतील, अशोक भाऊ असतील, सचिन भाऊ असतील, या तिन्ही मुलांचा हेवा देवाला वाटतोय. आणि देव सांगतोय, धन्य माता पिता तयाची. देव म्हणतोय, अरे, ही तिन्ही मुलं कुळामध्ये चांगली आहेत, यांना यांचं हित कळालं, म्हणून धन्यता देताय तुकोबार आहे यांच्या माता पित्यांना. ती माता धन्य, अशा मुलांना जन्माला घातलं. ते पिता धन्य आहेत, अशा मुलांना जन्माला घातलं. देवाला सुद्धा हेवा वाटतो. आणि यांचे पितर सुद्धा यांना आशीर्वाद देतात. का? कल्याण इच्छिती दया कुळा, कल्याण इच्छिती दया कुळा, कल्याण इच्छिती दया कुळा, कल्याण इच्छिती. तुका मने पित्रा हो आशीर्वाद देते, तुका मने पित्रा
आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते तया गुणा. यांचे पितर सुद्धा आज खुश असतील, यांचे पितर वरतून आशीर्वाद देत असतील यांना. का? ही मुलं आपल्या हिताला जाग आहे. मुलांचं वर्म काय आहे? तर मुलांना आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं वर्म आहे. आणि या नरदेहाला आल्यानंतर आई वडिलांची सेवा करणं हे मुलाचं वर्म आहे. का? शेवटची पाळी एक मनुष्य. महाराज सांगतायत, याच जन्मी ओळखी करा आत्मराम, संसार सुगम भोगू नका. का भोगायचा नाही? संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज म्हणतायत, संसार सोडू नका, संसारी राहा, पण कसं राहा? असून नसल्यासारखं. आळूचं पान माहिती आहे तुम्हाला? आळूच्या आळूचं पान अगदी चिखलामध्ये असतं महाराज, पाण्यामध्ये उगवतं, पण आळूच्या पानावरती पाणी राहतं का? राहत नाही. तसं राहिलं पाहिजे. नाव माहिती आहे? नाव बोट. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रबागेत असतात पहा. ती नाव कशात असते? नाव पाण्यात असावी, पण नावेत पाणी चालत नाही. तसं माणसानं संसारात असावं, पण कसं असावं? असोनी नसावे. आणि तसं राहायचं असेल तर कसं होईल? भजनाने. भजन करावे वेळोवेळा. मग आपल्याला पण भजनाने काय होता येईल? संसारातून असून नसल्यासारखं राहता येईल. मग करायचं ना भजन. होय तरी म्हणा की विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वर्ष श्राद्धाचं कीर्तन वेळेचं बंधन असल्यामुळं अभंगाचा संपूर्ण चरणाला न्याय भेटणार नाही. आईचं वर्ष श्राद्ध असल्यामुळं आईवरती थोडंसं बोलणार आहे. महाराज सांगताय, नरदेहाचं महत्त्व कळाल्यानंतर ज्याला खरं वर्म कळालं ना महाराज, महाराज सांगतायत, ज्याला परमार्थाचं खरं वर्म समजलं ना महाराज, तर भगवंत त्याच्या दारामध्ये हातामध्ये सुदर्शन घेऊन उभा असतो. अभंगाचं शेवटचं चरण. नामा मने विठू भक्ताची ये द्वारे, नामा मने विठू भक्ताची ये द्वारे, भक्ताची ये द्वारे, नामा मने विठू 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 भक्ताची ये द्वारे, घेऊन या कधी सुदर्शन, घेऊन या कधी सुदर्शन, याच जन्मी ओळखे परात्परात्परा, याच जन्मी ओळखे परात्परा, घेऊन या करे सुदर्शन, घेऊन या करे सुदर्शन, याच जन्मी ओळखे परात्परा, याच जन्मी ओळखे परात्परा, संसार सुगम भोगू नका, संसार
देवाच्या ठिकाणी जागा आहे ना महाराज, त्याला देवाचा भक्त म्हणायचं. आणि हित काय तर आई वडिलांची सेवा ही मुलांचं पहिलं हित आहे महाराज. घरामध्ये जर सुख समाधान असावं वाटतं तर मुलांनी आई वडिलांची सेवा कराकडे. महाराज बऱ्याच लोक शोकांतिक आहे महाराज महाराष्ट्रामधल्या लोकांची. बऱ्याच लोकांचे आई वडील महाराज, ज्या बापानं आयुष्यभर पैसा कमवला, मुलाला लहानाचं मोठं केलं, मोठा साहेब केला, त्या बापाला शेवटी म्हातारपणी वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिक आहे. त्या आईला वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं, ही खूप मोठी शोकांतिक आहे. 2 मिनिटांमध्ये आई सांगेल आणि आपला शेवटचा भंग घ्यायचा आहे. आई काय असते दादा सांगतो तुम्हाला. या जीवनामध्ये सर्वात मोठं मुलासाठी जर काय असेल तर मुलासाठी सर्वात मोठा देव सुद्धा नाही, सर्वात मोठी त्याची आई आहे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे. दादा आई म्हणजे काय असते. घरामध्ये सर्वांच्या आवडीची भाजी होते महाराज. घरामध्ये बापाच्या आवडीची भाजी होते, भावाच्या आवडीची भाजी होते, घरामध्ये आजीच्या आवडीची भाजी होते महाराज. पण घरामध्ये आईच्या आवडीची भाजी कधीच होत नाही. आपल्या इच्छा मारून जागते, इच्छा मारून राहते, तिला आई म्हणावं लागतं. घरामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात महाराज. घरामध्ये इच्छा मारून जगणारी असते ती फक्त आई असते. जन्माला आल्याबरोबर ती कोणाची ताई होते, कोणाची मुलगी होते, कोणाची पत्नी म्हणून जगते, कोणाची मामी होते, कोणाची आत्या होते, कोणाची काकी होते दादा, कोणाची आजी होते, कोणाची पणजी होते. अख्खं आयुष्य इतरांसाठी जगणारी स्वतःसाठी जगणं विसरून जाते, तिला आई म्हणतात दादा. या आईचं जर आयुष्य पाहिलं तर या आई कोणाची ताई झाली असेल, कोणाची पत्नी झाली असते. या 3 मुलांची आई झाली. लहानाचं मोठं या मुलांना केलं महाराज. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं महाराज. उगवलेला सूर्य हा मावळणारा आहे, पण सूर्यानं जर दुपारीच मावळलं ना महाराज, हे खूप वाईट आहे महाराज. तसं या कुटुंबाचा आधार, या कुटुंबातली माया जाणार होती एक निश्चित आहे. पण मावळलेला सूर्य बरा वाटतो, दुपारी मावळलेला सूर्य दुःख दिल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबाचा आधार मावळलेला आहे. या मुलांना धन्यता देईल दादा, पुन्हा धन्यता देईल तुकोबारांनी दिलेली आहे. या मुलांनी आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरिता आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. इथं जमलेल्या समाजाला पाहून वाटतं की ह्या गेलेल्या आई किती प्रेमळ असते. या आईंवरती असणारं प्रेम म्हणून इथपर्यंत आलेले पाहुणे मंडळी, इथपर्यंत आलेले सर्व गावातील मंडळी आहेत महाराज. आज वर्ष श्राद्धाला आलेला समाज हा महाराजासाठी आलेला नसतो. वर्ष श्राद्धा आलेला समाज हा कुणासाठी आलेला नसतो. गेलेल्या व्यक्तीचं असणारं त्यांच्यावरती प्रेम आणि त्या प्रेमामुळे झालेली आठवण म्हणून आलेला हा समाज. त्या माता किती प्रेमळ असेल या समाजावरून दिसतं महाराज. पुन्हा एकदा जाता जाता सांगेल दादा, आईचं शब्दात वर्णन करता येत नाही. आई सामान्य नाही, अरे देवाची आई. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर कौशल्या माता सगळीकडे पाहते, माझा राम आलाय का, माझा राम आलाय का. सुमंत रथ घेऊन येत आहे आणि विचारते, अरे माझा राम. सुमंत सांगतात, आई साहेब नाही आले. आणि त्यावेळेस माता सांगते, अरे माझा राम जेवला का. देवाची आई आहे महाराज, काळजी करते. देवाची आई कोणाची असू द्या, आईच्या हृदयामध्ये मुलाशिवाय दुसरं काही नसतं महाराज. आणि देवाची आई सूर्याला सांगते, देवा तापू नको रे, माझ्या लेकराच्या पायामध्ये चप्पल नाही. देवाची आई एवढी काळजी करते महाराज. म्हणून माझे तुकोबाराय सांगतायत, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. चला, आई सारखी मोठी दुसरं कोणी नाही. आई हीच मोठी आहे महाराज. सबसे बड़ी है माँ पगले,
सबसे बड़ी है माँ